तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आणि काय टणक 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 चालू झालंय बघा. तर गाईज गुड मॉर्निंग. कशात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपण कामाला सुरुवात केली आहे फायनली. रबाळे, बापरे, रबाळेला जायचं म्हणजे खबाळे करून घ्यायचं काम आहे आपल्या पायांचे आणि सगळ्यांचे. एवढा जाम असतो तो शिळपाटा. वाशीला पोहोचायला गाईज 1.5 तास दाखवतं. कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतोय कमीत कमी. इतकं जाम असतंय. एक तर ठाणा, नाही तर पनवेल, नाही तर खारघर, बेलापूर, नेरूळ याच बुकिंग घ्यायच्या सकाळच्या टायमाला, नाहीतर डायरेक्ट ठाणे साईडच्या असेल तरी काय प्रॉब्लेम नाही. पण हे रबाळे म्हणजे शिळपाट्यावरनं जाण्याचं असेल ना सकाळी नाही, बापरे हालत खराब. आणि हे कुठलंय वाजतंय टंगणक 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 टंगणक. थोडासा आवाज कमी करू यांचा. तर गाईज मस्तपैकी कामाला सुरुवात केली आणि क्लायमेट तर असला भारी झालाय ना, आपला आवडता क्लायमेट झालाय. काल बऱ्यापैकी आपण काम करून आलो. टार्गेट काय हिट झालं नाही, पण ठीक आहे, बऱ्यापैकी चालू केलंय. कारण बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2 दिवसांनी गाडी काढली. थोडंसं हे पण होतं. आणि काल मित्रांनो झालं काय, मी काल सिव्हिल ड्रेस घातला होता. तर आपला युनिफॉर्म व्हाईट शर्ट टी शर्ट काय घातला नव्हतं. व्हाईट शर्ट टी शर्ट कंपल्सरी आपल्याला, काय घातलं नाही. आणि नेमकं पोलिसांनी समोर जाऊन थांबलो नाही, आला तरी त्यांनी फाईन नाही मारली. म्हटलं दादा काय मारता सकाळपासून धरलं पाण्याचं लपडे, म्हटलं कुठं मारता आता. तर त्याने नाही मारली फाईन. नशिबाने आपलं चांगलं झालं. आणि 585 काय 585 खूपच वेळा येते ही. तर चला जाऊया आपण आपल्या मित्रांपाशी जाऊन बघूया कोण आलंय कोण नाही आलंय. आणि आजचा दिवस कसा जातोय, आजचा एक्सपिरियन्स सगळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. माझा काय होतंय, काय शिकायला भेटतंय ते. तर चला पोचूया. आपण आपल्या लोकेशनवर आलंय. हे बघा, हे 2 जण चंगू मंगू तर उभे आहेत आपले. तर इकडनं बघू कसं काय होतंय. बघा हे 2 तर उभे आहेत. तर बघूया आता. 2 गाड्या आहेत, आपली 3री. चला मित्रांनो, आलोय फायनली सीएनजीच्या लाईन मध्ये. 2 लाईन सीएनजी आहे, तरी म्हटलं भरून घेऊया. आपलं 30% 40% टार्गेट झालंय. 60% करायचं बाकी आहे. म्हटलं चला सीएनजी पहिलं उरकून घेऊया, म्हणजे आता थांबायचं नाही कुठे, टेन्शन नाही राहणार थांबायचं कुठे, नाही का. तर सीएनजीचा नंबर येतोपर्यंत जेवण पण उरकून घेऊ. म्हटलं चला पटकन जेवण करून घेऊ आणि मग भेटू. तर गाईज फायनली निघालोय आपण सीएनजी भरून आणि झाले. आणि मित्रांनो क्लायमेट एवढा मस्त झाला. जी वॅगन बघा, जी वॅगन कशी दिसते. हा हा हा, एकच नंबर गाडी आहे बाई. लवकरच कमिंग सून. आपलं ड्रीम आहे मित्रांनो या सगळ्या गाड्या घ्यायच्या. काय काय घ्यायच्या आहेत आपलं चेकलिस्ट आहे, त्या हिशोबाने थोडंसं करायचं आहे. पण बघूया नाही, लवकरच तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टनीच ते होऊ शकतं. तर प्लीज चांगला सपोर्ट करा तुमच्या मित्राला, जेणेकरून आपली स्वप्न पण पूर्ण होतील आणि तुमचीही स्वप्न पूर्ण होतील. तर बी पॉझिटिव्ह जे म्हणतो ना ते खरंच आहे. चांगला विचार कराल तर आपल्याबरोबर चांगलंच होईल, वाईट काही होणार नाही. आणि बुकिंग पडते कुर्ला वेस्ट. काय करू कुर्ला वेस्टला जाऊन बाबा. मस्त जेवण झालं, घरचं जेवण खाल्लं की जरा बरं वाटतं. बुकिंग काय वाजत नाही. नेस्कोला आहे, नेस्कोला असून पण काय बुकिंग वाजत नाही. 2:30 वाजलेत. बापरे, डेंजर परिस्थिती आहे. जाऊया आता एअरपोर्टलाच डायरेक्ट. एअरपोर्ट 22-23 मिनिटं दाखवत आहे एअरपोर्टला. मी इथे सीएनजी वरायला थांबलो होतो, कारण इथे पंप बाजूलाच होता त्याच्यामुळे. तर म्हटलं सीएनजी पंप एकदा भरला, सीएनजी भरल्यावर टेन्शन नाही. आता डायरेक्ट उद्या सीएनजी भरायचं. जाऊया आपण. आपल्या पट्ट्यातच काम करायचं आहे, आपल्या टार्गेटनुसार सगळं चाललंय, टायमानुसार, काय प्रॉब्लेम नाही. तर चला जाऊयाच याच्यावरती, एअरपोर्टवरती. कशावरती बोलतो, चला.